आम्ही या गाण्यात नाचाया मा होय होय नाचाया पुण्या तुझा बरा अरे धबधबीला पैसो किसला तुमच्याकडे येतय मा सहली होय रे येते रे सहली बाबांनी पैसे दिले होय दिसलो बाबा नका काय म्हणाल ना आयुष्य या फक्त मजा करण्यासाठी असता कारण प्रत्येकाच्या एकदाच मिळता म्हणूनच जगायचा तर राजासारख्या नाहीतर या जगण्यात काय अर्थच नाही तर असं काय बघतो मेला निघून राजासारख्या जागा अभ्यासात काहीतरी बघा सामायिक परीक्षेत 4-4 विषय नपास झालो आम्ही कडच्याची आपल्या पाठी आरड असा आपली पाठी कोरी आणि स्वप्न रंगी ओढी राहू रे सांग निवल काय काय झाला गो अरे वाचले किती शाळेत जायचं नाही तुला आज जरा चल लवकर बाबा कामात जा तुला बोलायला चला रे जातोय ओ मावशी काय करते काय ठीक करा ठीक आहे रविया हो माहिती असता त्या गणपतीच्या टँका दबा त्याच्यातले 500 रुपये असतले त्याच्यातले 1200 रुपये त्या पाणी आज रेडकरकडून गेलं आता पाया पडलं 5 दिवस कामा घेते म्हणून सांगलं तेव्हा काय त्यांनी पैसे दिले तसं तो ऐकणाऱ्यातलं नाही काय क्या कुरकुरा होता की त्या सहली जा अगो इतके पैसे हरतले वसून हेच फेडीचं नाके नाव येतले आज सांगे तर मी सांगते ते बंड्या इलं त्या हात पाय धुवा आणि कपडे कर शाळेत जाते ना होय जातोय आता सहलीचे पैसे देतात ना होय घेऊन जा शाळेत आणि बाबा सहलीच्या खर्चात आणखी 1000 रुपये लागतले काय आणखी 1000 हो ते सहली गादीना लागतले बा ते मिळतले त्याची काळजी करू नको अरे वाटल्या तू शिका भेटस तशी आमची खूप इच्छा असा आज आम्ही खूप वाईट दिवस बघतो तू शिकाय मोठं झालं तर आमचे चांगले दिवस येतले चल करते मी आई बापाय करता तसं गो बाय तू गप रव तू पुढल्या वर्षी जा मोठा झाले आई ती अशीच सांगते माका दादांमध्ये सगळ्या दिल्यात तुम्ही काय घ्या पोरांनी तुमका नाही कळायचा या संसाराचा गाडा हाकता आयुष्याची साल कटाई पण कधी थकणार नाही पोरांनो तुमका हातावरच्या फोडासारखं जमला म्हणाल हे दिवस दिसतात शिकार मोठी जाया आमकाय सोन्याचे दिवस दाखल्या आमकाय सोन्याचे दिवस शिक्षण वाचवा शिक्षण वाचवा शिक्षण वाचवा शिक्षण वाचवा शिक्षण वाचवा इथे उपस्थित या जिल्ह्यातील विविध शालेय संस्कृती पदाधिकारी पालकवर्ग आणि माझे शिक्षक बंधू भगिनी आज आपण या ठिकाणी शासनाच्या अन्यायकारक जी विरोधात अन्यायकारक शैक्षणिक धोरणाविरोधात लढण्यासाठी एकत्रित आलो आहोत आज या जिल्ह्यामुळे जिल्ह्यातील निम्म्या शाळा शून्य शिक्षकी वय शिक्षकी होणार आहे ग्रामीण शिक्षण व्यवस्था संपुष्टात येणार आहे आपले लोकप्रतिनिधी यांकडे दुर्लक्ष करून या धोरणाची एक प्रकारे पाठराखण करत आहेत आज ग्रामीण शाळा बंद झाल्या तरी गोरगरिबांची शेतकऱ्यांची मुले 30-35 किलोमीटर दूर शहर शिक्षणात जातील का ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित करून पाळणाऱ्या या जिल्ह्यात आम्ही जाहीर निषेध करतो
सरकारकडे धार्मिक स्थळांसाठी 30 कोटीचे बजेट पास होते, पण शिक्षणासाठी बजेट नाही. म्हणूनच आज या रद्द व्हावा असे आम्ही शासनास निवेदन देतो. इथे उपस्थित असलेल्या पालकांनी न्यायालयात म्हणतो, शाळा वाचवा, शिक्षण वाचवा, शाळा वाचवा, शिक्षण वाचवा, शाळा वाचवा, शिक्षण वाचवा, शाळा वाचवा, शिक्षण वाचवा, शाळा वाचवा. शिक्षण वाचवा. नाग्या, अरे नाग्या, काय हो, काय झालं काय? आरडती का माता? अरड कित्याक मारता? मारतो खंय गेलो? बाहेर बोलायले का? हो, 2 दिवस झाले आमदार मात्यांचा काहीच पडले हो, आत्ताच डोळ लागलो. अगो बाहेर बोलायले का? काय आलं चारड किती मारतात अरड कित्याक मारतोय? अरे आराम करा, त्या दिवशी तुका पैसे होते तेव्हा आता पाया पडलो आणि कामाक येते म्हणून सांगता आणि आता घराकडे डीजे काढतोय. येणार नसतो पण बरा नाही माका आम्ही गरम आणि आता वसन मध्ये का माका काय सांगा नको? तू माझ्या बरोबर कामाक येते काय का? मी तुका नेव दिलाय आता. हो, अशी काय करताय? आजचा दिवस आराम करून दे का? उद्या येतील ते. तू गप राव, का माका काय सांगा नको? काय घ्या, येते काय नाही माझ्या बरोबर? नाहीतर माझे पैसे दे त्याच्या आता. पैसे नाही होत येते थांबा तर खरं आहे, या GR प्रमाणे संच मान्यता झाल्यास आपण सर्वच अतिरिक्त ठरणार आहोत. ही शाळा शिंदे शिक्षकी ठरेल. हो, बरोबर आहे. परंतु आपण जरी अतिरिक्त झालो तरी आपली सेवा जाणार नाही. आपल्याला या नाही तर दुसऱ्या जास्त पटसंख्या असलेल्या शाळेत सामावून घेतलं जाईल. पण खरी फरफट तर इथल्या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची होईल. बाई, तो अजय, आई वडील गरीब, घरची परिस्थिती नाही, पण तेवर मात्र श्रीमंतीचे. त्यात तो 1200 रुपये देऊन सहलीला येतोय. हो, बाई, गरिबांच्या मुलांनी सहलीला येऊ नये असं म्हणायचंय का तुम्हाला? नाही, तसं नाही म्हणायचंय मला. बाई, गरिबांच्या मुलांनी सहलीला येऊ नये, पण त्याचे पैसे वडिलांनी कष्ट करून दिले याची जाणीव ठेवावी. तसा अभ्यासातही लक्ष द्यावा. पण अजय सुधारेल असं मला नाही वाटत. त्यात त्याचे ते श्रीमंत मित्र अभ्यास नाही केला तरी काय फरक पडतोय? उद्या वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळला तरी आयुष्य जाईल त्यांचे. अजयची छोटी बहीण हुशार आहे व समजूतदार आहे, पण बाई, अजयला समुपदेशनाची गरज आहे. हो, खरं आहे. चला, माझं 10वीवर तास आहे. त्या मागण्यात नेऊन शिकतोय कामाकला. बरा वाटणार ना कामाका काय सांगा नको कामाकला. बाबा, बाबा, अरे आज तू कामात किती गेलो? सकाळी तुका उठाच जमाना होता. काल तू आपण कणकणा होतो. अरे तुका सहलीन का पैसे होते मग म्हणून काल रडसरकडनं पैसे उष्णे घेतलं कामा घेऊ ना म्हणून त्यांनी घराकडे नेऊन दिलेच केल्या बाबा, बाबा तू माझ्या इतकं लागतोय आणि मी मात्र तुझ्या जीवावर मजा मारले. मी चुकले बाबा, मी चुकलोय. अरे वांड्या तू शिकायला मोठं झालं तर आमचा खूप बरा होता. तू शिकायला मोठं व्हावं अशी आमची खूप इच्छा असा. बाबा, मी तुझे कष्ट असे वाजा धुते नाही. मी अभ्यास करतलोय, अभ्यास करतलोय आणि मोठं जातलोय. तुका आणि आई चुकाट देतलोय. माका बरा वाटला तुला तुझी चूक समजली. का अजय का? तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. आज आम्हाला खूप आनंद झाला की तुझी चूक तुला कळली. अजय, कालपर्यंत अभ्यासाकडे दुर्लक्ष करणारा तू आज नव्या जोमाने शिकण्याचे ठरवतोस. पण आपल्या सर्वांचं दुर्दैव हेच की शासनाच्या अन्यायकारक GRच्या अंमलबजावणीमुळे आपली शाळा बंद होणार आहे. हो बाई, काय बोलता तुम्ही? मग आमच्या बरांनी शिकायला जाऊ का अहो, मुलांचं शिक्षणच बंद होईल. गावातील मुलांना शहरात जावे लागेल. हा खर्च कुणाला परवडणार नाही. नाही बाई, काहीतरी करू GR बंद करा. आम्ही शिक्षक या विरोधात आंदोलने करतच आहोत. पण आम्हाला तुम्हा पालकांच्या पाठिंब्याची गरज आहे. हा GR शासनाला रद्द करायला लावण्याच्या प्रक्रियेत तुमचाही हातभार लागला पाहिजे. हो बाई, मी आणि माझे गाववाले या अभियानात सामील होतो. ठीक आहे तर या 26 जानेवारीला आपण मोर्चामध्ये सामील होऊया आणि गावातील विद्यार्थ्यांची फरफट करणाऱ्यांना धडा शिकवूया.